आता महाराष्ट्र विधानसभेच्या विधानमंडळामध्ये शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधानमंडळ शिवसेना पार्टी याचे दोन तुकडे झाले. आता इलेक्शन कमिशनकडं मूळ पक्ष म्हणून शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच आहे, जी नोंद आहे. त्यामुळं आता जे दावा करतील की आमचाच हा मूळ पक्ष आहे, तर त्यांना ते पुरावे द्यावे लागतील निवडणूक आयोगाच्या समोर. त्या पुराव्यामध्ये हे सिद्ध व्हावं लागेल की यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, स्टेट कार्यकारिणी ही सगळी एवढी लोकं आहेत. आणि ते जेव्हा निवडणूक आयोगाला वाटेल की फुटीरता गुट जो दावा करतोय त्यांच्याकडं संख्याबळ जास्त आहे, तरच त्याचा विचार होईल. अन्यथा शिवसेना जी आहे त्यांच्याकडेच राहील. ओरिजिनल शिवसेना आणि विधिमंडळ शिवसेना असे दोन गट होऊ शकतात. अनेक राज्यामध्ये ते घडलेले आहे, त्यामुळे त्यात काही विशेष नाही. शिवसेना हा पक्ष आमचाच असा दावा आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही बाजूंकडून होऊ लागला आहे. खरं तर पक्षांतर्गत कायद्यानुसार कोण बाद ठरतील, कोण इथं राहतील कायम, असा अनेक जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. खरं तर पक्षांतर बंदीचा कायदा आम्हाला लागू होत नाही, खरे आम्हीच शिवसैनिक आहोत किंवा शिवसेना पक्षाचे आम्हीच दावेदार आहोत, असे वेगवेगळ्या प्रकारचे दावे सांगितले जातात. मात्र खरा पक्ष कायद्यानुसार कुणाचा आणि पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कुणाच्या बाजूनं निकाल लागेल या संदर्भात वेगवेगळे मतमतांतर आहेत. आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश माने सर आहेत. नमस्कार सर. आता दावा केला जातो आहे की एकनाथ शिंदे यांचा गट म्हणतो आहे की विधिमंडळातला पक्ष आमचाच आहे आणि तसा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीही दिला आहे. त्यामुळं आता प्रश्न राहिला तो पक्षांतर्गत जो कायदा आहे आणि पक्ष सोडून गेलेलं नक्की कोण हे कसं ठरवणार आणि काय आधार आहे त्याला? खरं म्हणजे रात्री उशिरा महाराष्ट्राचे विधानसभेचे नवनियुक्त स्पीकर राहुल नार्वेकर यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे या शिवसेनेतील बंडखोर गटाला मान्यता देऊन हाच शिवसेनेचा गट अशाच प्रकारची त्यांनी मान्यता दिली. आणि त्यामुळं या बंडखोर गटाचाच व्हीप इतरावरती चालेल अशाच प्रकारचा त्याचा तोही अर्थ त्यातून स्पष्ट झाला. म्हणजे आता महाराष्ट्र विधानसभेच्या विधानमंडळामध्ये शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधानमंडळ शिवसेना पार्टी याचे दोन तुकडे झाले. एक शिवसेना पक्षप्रमुखांच्या सोबत असणारा आणि दुसरा शिवसेना पक्षप्रमुख विरोधक परंतु एकनाथ शिंदे किंवा आता त्यांचे जे गटनेते आहेत त्यांच्या नेतृत्वात असणारा. त्यामुळं शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये आता दोन तुकडे आहेत. आता प्रश्न असा आहे की मग खरी शिवसेना कोणाची? तर खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय फक्त विधानमंडळातील लेजिस्लेटिव्ह पार्टीमधील फूट लक्षात घेऊन हा निर्णय होत नाही. प्रथमतः हा निर्णय स्पीकर करत नाही, डेप्युटी स्पीकर करत नाही, गव्हर्नर करत नाही. तर शिवसेना ही नेमकी पार्टी कोणती, अधिकृत पार्टी कोण, तिचा अध्यक्ष कोण, तिचं चिन्ह काय, तिची कार्यकारिणी कोण, हे सगळं निर्णय देण्याचा अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आहे. आणि त्यामुळं मी म्हटलं की विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे म्हणू शकतात की आमची शिवसेना खरी, पण ते म्हणणं त्यांना बाहेर कठीण जाईल. कारण बाहेरची शिवसेना म्हणजे एकंदर शिवसेनेचे सदस्य सगळे निवडून आलेले स्थानिक सभेपासून ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत सदस्य, विविध जिल्ह्याचे तालुक्याचे सगळे पदाधिकारी, राष्ट्रीय कारिणी, हे सगळे कोण कुठं आहेत याचा एकंदरीत बॅलन्स शीट करून ज्याचं पारडं जड त्याला ते पक्षाचं अधिकृतपणा मिळतो. फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट झाली म्हणून ओरिजिनल पार्टी ही त्यांच्याकडे जाते त्याचा असा अर्थ होत नाही. आणि म्हणून ही लढाई ही इलेक्शन कमिशनच्या समोर लढावी लागेल. दोन्ही पक्षाला आपापले दावे मांडावे लागतील आणि त्याचे सबळ पुरावे द्यावे लागतील.
कायद्यातलं कुठलं परिशिष्ट सांगतं की कशा प्रकारे हे पाहिलं जातं आणि पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे तो कुणी मोडला आहे, याला कायद्यानं काय सांगितलेलं आहे? आता बघा, एक महाराष्ट्र विधानसभेमध्ये काल विचित्र स्थिती तुम्ही पाहिली. जेव्हा काल स्पीकरच्या इलेक्शनवरती विश्वासदर्शक ठराव होता, तेव्हा डेप्युटी स्पीकर यांनी हे सभागृहाच्या रेकॉर्डमध्ये आणलं की एकनाथ शिंदे सोबत गेलेले 40 शिवसेना आमदार आहेत, त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. आणि जसं स्पीकरचं इलेक्शन झालं आणि स्पीकर चेअरमध्ये विराजमान झाले, तर त्यांनी हे रेकॉर्डवर आणलं की बंडखोर गटातर्फे शिवसेनेच्या 16 सदस्यांना जो व्हीप काढला त्याचं उल्लंघन झालेलं आहे. म्हणजे हे परस्पर विरोधी दावे आहेत. आता जेव्हा स्पीकर असतात तेव्हा स्पीकरचा फैसला हा अंतिम असतो, जेव्हा स्पीकर नसतात तेव्हा डेप्युटी स्पीकरचा फैसला. पण आता महाराष्ट्र विधानसभेला काल राहुल नॉर्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली, त्यांच्या चीफ व्हीपला मान्यता दिली. तर हे दोन्ही प्रश्न, हे त्यांची दोन्ही कृत्य आता 11 तारखेला जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनवाई होईल तेव्हा शिवसेनेचे वकील मांडतील आणि मग ते सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काय न्याय देतं त्याच्यावरती त्या फैसल्यांचं भवितव्य राहील. पण स्पीकरचा निर्णयसुद्धा अंतिम नसतो, गव्हर्नरचा निर्णयसुद्धा अंतिम नसतो. हे आता अरुणाचल प्रदेशच्या केसमध्ये एकदा सिद्ध झालं आहे की स्पीकरनं गव्हर्नरच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. गव्हर्नरनं ठराविकच वेळेत अधिवेशन बोलवा असं जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यातल्या स्पीकरनं आव्हान दिलं जे इथं दिलं गेलं नाही. इथं या ठिकाणी सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे आघाडी कमकुवत पडली. त्यांनी गव्हर्नरला जे टेक ऑन करायला पाहिजे होतं ते केलंच नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये स्पीकरनं जेव्हा गव्हर्नरनं तातडीचं अधिवेशन बोलवलं तर गव्हर्नरच्या विरोधात हे स्पीकर तिथले अरुणाचल प्रदेशचे नेमम म्हणून ते गेले सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टानं गव्हर्नरचा निर्णय बदलायला भाग पाडलं, गव्हर्नरच्या निर्णयाला बदलावायला लावलं. पण तशी लढाई काही इथं महाराष्ट्रातील ही आघाडी मंडळी काही लढताना दिसत नाहीत. तेव्हा बहुमत मिळालं, त्याच्या जोरावर काहीही कृत्य करून रेटून न्यायचं काम सध्या महाराष्ट्र विधानसभेत सुरू आहे. आणि त्यामध्ये नवनियुक्त स्पीकर यांची पहिलीच कृती कायद्याच्या कक्षेत येईल. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आता 11 तारखेला किंवा त्यानंतर, तर त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. पण एकूणच मूळ पक्ष कोण आणि समजा फुटून गेला असेल तर तो अधिकृत की हा अधिकृत, हे तपासण्यासाठी कायद्यातल्या काय तरतुदी आहेत आणि काय सांगतो कायदा? नाही, ही कायदा नाही, ही प्रोसिजर आहे. आणि ही प्रोसिजर निवडणूक आयोगाची आहे. पार्टीचं रजिस्ट्रेशन, पार्टीची मान्यता, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, फूट पडल्यानंतर कुणाकडे पार्टी जाते, हे सगळे एक प्रोसिजर आहे. आणि ती प्रोसिजर एका म्हणजे ज्याला वेल लेट डाऊन प्रोसिजर म्हणतो आपण, ती इलेक्शन कमिशनची आहे. मी म्हटलं ना, त्या प्रोसिजरनुसार जेव्हा एखादा पक्ष फुटतो तेव्हा पक्षाची सदस्यता असेल तर त्याचं बहुमत कुणाकडे आहे. त्या पक्षाचे ग्रामपंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत निवडून आलेले सदस्य, मग सगळेच नगरपालिका, नगरपरिषद, सगळे जेवढे निवडून आलेले असतील पदाधिकारी, त्यातलं पारडं कुणाचं जड आहे. तिसऱ्या बाजूला त्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी कुठल्या बाजूला आहे, त्या पक्षाची राज्यकारिणी कुठल्या बाजूला आहे, त्या पक्षाचे किती पदाधिकारी हे कोणाच्या बाजूला आहेत. आणि जेव्हा त्यातलं एखाद्याचं पारडं जड होतं, ज्याच्याकडे जास्त आहे, नॅचरली त्या पक्षाला ते बहुमत दिलं जातं, तो मूळ पक्ष मानला जातो. आता इलेक्शन कमिशनकडं मूळ पक्ष म्हणून शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच आहे, जी नोंद आहे. त्यामुळं आता जे दावा करतील की आमचाच हा मूळ पक्ष आहे, तर त्यांना ते पुरावे द्यावे लागतील निवडणूक आयोगाच्या समोर. त्या पुराव्यामध्ये सिद्ध व्हावं लागेल की यांच्याकडं राष्ट्रीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, स्टेट कार्यकारिणी, ही सगळी एवढी लोकं आहेत. आणि ते जेव्हा निवडणूक आयोगाला वाटेल की फुटीरता गुट जो दावा करतो आहे त्यांच्याकडं संख्याबळ जास्त आहे, तरच त्यातला विचार होईल. अन्यथा शिवसेना
जी आहे त्यांच्याकडेच राहील. पण एकूणच अशी चर्चा केली जाते. आता कायद्याच्या भाषेत तुम्ही आम्हाला समजून सांगा, की असं सांगितलं जातं, की एका बाजूला पक्ष, दुसऱ्या प्रोसेसमध्ये विधिमंडळातला पक्ष, तिसऱ्या बाजूला संसदीय पक्ष जो आहे. तर या 3 टप्प्यावर पक्ष नक्की कुणाचा हे समजण्यात येतं. मात्र शिवसेनेमध्ये प्रामुख्यानं नियुक्त्या केल्यात, निवडणुका झाल्या नाहीत असं म्हटलं गेलं. त्यामुळं ही प्रोसेस बाजूला पडते आणि विधिमंडळ आणि संसद याच्यातला जो पक्ष ज्यांच्याकडे असेल त्यांच्या बाजूचा असेल अशी चर्चा सुरू असते. ती खरंच त्याला किती आधार आहे कायद्याचा? नाही, हे भारतीय जनता पार्टीनं आपलं खोटं प्रचारतंत्र जे मोदी सत्तेत आल्यापासून वारंवार वापरलं आहे त्याचा हा नवा नमुना आहे. जेव्हा एखादा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष असतो, राज्याचा मान्यताप्राप्त पक्ष असतो, तेव्हा ते सगळे नीती नियम त्याचे पाळून केल्यानंतरच त्याला मान्यता मिळते. आणि शिवसेना हा महाराष्ट्रामध्ये मान्यताप्राप्त पक्ष आहे. त्याची अधिकृत राष्ट्रीय कार्यकारिणी आहे आणि ते सगळं रेकॉर्डवर आहे. त्यामुळे हे जो काही खोडसाळ प्रचार आहे ना, तो म्हणजे एक भ्रामकपणा, एक वातावरण निर्मिती आणि नव्या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा नेहमीचा विरोधकाच्या विरोधात सगळं घेऊन जे आपली सगळी IT विंग वगैरे सगळी कामाला लावून एका दिवसात सगळं समीकरण बदलण्याची भाषा ही तशी नियमाला धरून नाही. आणि एक गोष्ट आणखी त्यासोबत लक्षात घेऊया की ओरिजिनल शिवसेना आणि विधिमंडळ शिवसेना असे 2 गट होऊ शकतात. अनेक राज्यामध्ये ते घडलेले आहे, त्यामुळे त्यात काही विशेष नाही. राहिलं संसदीय मंडळ किंवा संसदीय पार्लमेंटरी लेजिस्लेटिव्ह पार्टी किंवा पार्लमेंटरी पार्टी, तो प्रश्न अजून काही उभा राहिलेला नाही. तेव्हा त्याच्याविषयी कोणी गृहीत धरायचं काही कारण नाही, कारण त्या पार्लमेंट सदस्यामध्ये काही अजून उभी फूट पडलेली नाही, त्याचा कोणी दावा केलेला नाही, त्या बाबतीत तसं कोणी रितसर कुणाला पत्र दिलेलं नाही. त्यामुळे तो मुद्दा गौण आहे. फक्त मुद्दा महाराष्ट्रामध्ये ओरिजिनल शिवसेना पॉलिटिकल पार्टी जी घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये कलम 4मध्ये डिफाईन केलेली आहे, त्या डिफाईन केलेल्या कलमानुसार, व्याख्येनुसार आता तरी अजून तरी शिवसेना हीच ओरिजिनल शिवसेना पॉलिटिकल पार्टी आहे, लेजिस्लेटिव्ह पॉलिटिकल पार्टी नाही. आणि त्यामुळं हा जो काही 3 प्रकारचा खोडसाळपणाचा प्रचार आहे तो भ्रामकता पसरवणारा आहे. त्याला कायद्याचा असा ठोस आधार नाही. पण जेव्हा फ्लोर टेस्ट होते, फ्लोर टेस्ट झाल्यानंतर एखाद्या बाजूला आपली ताकद आहे हे दिसतं आणि एका बाजूला पक्षाचे अधिक सदस्य जातात. अशा वेळेला जेव्हा 11 तारखेला तुम्ही म्हणालात की सुप्रीम कोर्टात तारीख आहे, तर त्याचा कॉग्निझन्स किंवा या सगळ्या रेफरन्सचा तिकडे परिणाम होणार का? कसं आहे की न्यायालय हे कायद्यावर चालतं, नियमावर चालतं, प्रोसिजरवर चालतं. तुमच्या विधानसभेत काय घडलं आणि कोण इकडं तिकडं पाहिले याच्यावरती न्यायालयानं निर्णय द्यायचे नाहीत, हा संकेत आहे. हे न्यायपालिकेचं काम आहे. त्यामुळे न्यायपालिकेच्या समोर जे गेले ते किती गेले, कमी गेले की जास्त गेले याच्यापेक्षा ते नियमानुसार गेले की नियमबाह्य गेले. नियमानुसार गेले तर संरक्षण मिळेल, नियमबाह्य गेले तर कारवाई होईल. त्यामुळे न्यायालयाचं एवढंच काम आहे की त्यांनी नियमांचं उल्लंघन जर केलेलं नाही तर त्यांना डिस्क्वालिफिकेशन होणार नाही, आणि जर नियमाचं उल्लंघन केलेलं आहे तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होणार. त्यामुळे न्यायालय त्याच्यावर या बाबतीत विचार करेल. त्यामुळं विधानमंडळामध्ये बहुमत ठरावावरती किती मतं पडली, स्पीकरच्या इलेक्शनमध्ये किती मतं पडली, या बहुमताच्या आकड्यामुळे न्यायालयानं प्रभावित व्हायचं नाही. न्यायालयाचा मूळ मुद्दा, मूळ कक्ष आहे की जे इकडचे सदस्य तिकडे गेले तर ती प्रक्रिया योग्य आहे की अयोग्य हे ठरवूनच न्यायालयानं निर्णय द्यायचा असतो. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट सुरेश माने सर. यांनी स्पष्ट केलेलं आहे की कायद्यावर सर्व काही न्यायालयाचं कामकाज चालतं आणि त्यामुळंच विधिमंडळात
जरी फ्लोअर टेस्ट झाली असली तरी बऱ्याचशा गोष्टींचा विचार न्यायालय करेल आणि त्याला आधार असेल तो कायद्याचा, निवडणूक आयोगाच्या एकूण प्रक्रियेचा. त्यामुळं पक्ष नक्की कुणाचा, एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं असणाऱ्या लोकांचा की उद्धव ठाकरे यांचा, हे लवकरच स्पष्ट होईल. रणधीर कांबळे, ऑनलाईन पुढारी, मुंबई.